हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आपण ना मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला होता 10 वर्षाच्या मुलीचा फ्रॉक कसा कटिंग आणि स्टिचिंग, त्याचं दोन्ही पण आपण एकाच व्हिडिओमध्ये बघितलं होतं. तर आपण त्याच व्हिडिओमध्ये आपण शिकलो की फ्रॉक कसा कट करायचा, स्टिच करायचा. तर त्या फ्रॉकच्या मॅचिंगवर आपण एक बटरफ्लाय अशी मस्त क्लिप बनवणार आहोत. तर खूप सुंदर अशी क्लिप आहे, तुम्ही तर पाहिलीच असेल त्या व्हिडिओमध्ये शेवटला. तर ती क्लिप कशी बनवायची ती आज आपण पाहणार आहोत. व्हिडिओ कंटिन्यू बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला पण कळेल. आता बघा, इथे 2 चौकोनी कपडे घेतलेले होते मी. त्याला एक कपड्याला ना डबल फोल्ड केलेला आहे आणि चौकोनीच कपडा त्यामध्ये एक्स्ट्राचं कट करून घेतलं. आणि एक बंद तर साईड असते, पण 2 साईडनी मी टिपा मारून घेतल्या, बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने. आणि स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने ह्याचे दोन्ही पण कोण काढून घेतले. आणि त्यानंतर इथे ना आपण चौकोन टिप मारून घेणार आहोत. आणि जे एक्स्ट्राचं आपण एक साईडनं ओपन ठेवलेलं होतं ना, तर त्याचं सुद्धा मार्जिन म्हणून आतमध्ये ढकलून आपण अशा पद्धतीने चारही बाजूनी टिप मारून घेणार आहोत. तर बघा, अशा पद्धतीने आपलं मस्त असं फुल तयार झालेलं आहे. तर आपण आहे ना त्याला असा मस्त बोत तयार करून घेतला आहे. आता याला आपण अशा पद्धतीने एकाच बोटाच्या साह्याने असं पूर्ण आपण दोन्ही बोटाच्या साह्याने असं एकाच जागी गोळा करून घेणार आहोत, जेणेकरून त्याचा मस्त असा सेफ येईल. सो अशा पद्धतीने बघा. आणि याला आपण दोऱ्याने अशीच गुंडाळून घेणार आहोत. आणि दोरा आपण थोडासा गुंडाळताना असं थोडंसं जोर लावून गुंडाळायचा, जेणेकरून काय होईल की तुमचं ते व्यवस्थित गुड्या पॅक बसतील आणि कुठेच निसटणार वगैरे नाही. तर बघा, अशा पद्धतीने आता ही दुसरा डबल फोल्ड कपडा आहे ना, त्याला मी चारही बाजूनी पिको करून घेतलेला आहे. तुम्ही हवं तर टिपही मारू शकता. आणि असं उलट्या साईडने आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचं आहे. सोयची साईड आपल्याला बरोबर वरती आली पाहिजे. आणि ह्याला पण अशा 2 बोटाने अशा पद्धतीने बघा, पाहू शकता. अशा पद्धतीने आपल्याला एकाच जागी करून घ्यायचं आहे. जे वरचा टोक आहे ना, त्या वरच्या टोकाला धरून आपल्याला खालीपर्यंत यायचं आहे. अशा पद्धतीने वरचा टोकवरती आपल्याला काही अजिबात काढायचं नाही आहे, त्यामध्येच घालून द्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने ह्यालासुद्धा दोऱ्याने आपल्याला गुंडाळून घ्यायचं आहे. अगदी पॅक गुंडाळायचं, जेणेकरून ते निसटणार वगैरे नाही. तर बघा, आता हे गुंडाळून तर झालं आहे. आता आपल्याला हे वरती फुल ठेवायचं आहे, बो आपण जो तयार केलेला आहे तो. आणि अशाच पद्धतीने आपल्याला हे बटरफ्लाय साईज दिसते तुम्हाला, बघा, पाहू शकता. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही पण ह्याला दोऱ्याने गुंडाळून घ्यायचं आहे. आणि बघा, अशा पद्धतीने रेडी झालेलं आहे. आता याला आहे ना, आपली एखादी जुनी क्लिप असते ना, ती क्लिप यूज करायची किंवा नवीन यूज केली तरी चालेल. पण आता ही क्लिप आपल्याला उभी नाही ठेवायची, आडवी ठेवायची अशी. आणि त्यामधलं जर आपल्याला वरती त्याला हे असेल तर खूपच छान. तर त्याला आपण असं गुंडाळू शकतो, जेणेकरून ती क्लिप आपल्याला आतमध्ये घालायची. किंवा तुम्ही डायरेक्ट त्या क्लिपलासुद्धा हे अशा पद्धतीने तुम्ही दोऱ्याने गुंडाळून त्याला पॅक करू शकता. तर बघा, अशा पद्धतीने आता हे पूर्ण पॅक झालेलं आहे. तर आता मी दोरा तोडून घेतला आणि ते दोरा तोडलेला ना त्याच्यामध्येच गुंतून ठेवायचा, जेणेकरून निघणार नाही. आणि ही क्लिप आता बसून देते मी. तर बघा, अशा पद्धतीने आपण थोडंसं वर केलं ते इझिली ती क्लिप बसून जाते. आणि आता आपल्याला याच्यावरती ना बघा, आपलं तुम्हाला मी हे पण करून दाखवली, क्लिप उघडून हे बंद करून पण दाखवली, अगदी छान पद्धतीने बसली. आता इथे एक छोटासा हे होतं, बटन होतं, डायमंडचं स्टोन होतं. तर त्याला अशा पद्धतीचं बटन होतं. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इझिली हे पण ठेवू शकता, त्याच्यावरती लावू शकता गोल्डन बटन, किंवा नाही लावलं तरीही छानच दिसेल त्याचा लुक. तर बघा, तर मग मी म्हटलं थोडंसं ते दोरा वगैरे झाकून जाण्यासाठी याला जर तसं बटरफ्लाय लावलं तर, म्हणजे बटरफ्लायला थोडंसं स्टोन वगैरे लावलं तर अगदी अजूनही छान दिसेल. तर मग त्यासाठी मी हे लावते. तर त्याच कलरचा मला भेटला आहे, तर मी लावत आहे. आता आपण स्टिच करतो म्हटल्यावर असे वेगवेगळे आपल्याकडे स्टोन वगैरे बटन वगैरे असतात. तर आपण ते कोणताही मॅचिंग होणारा बटन आपण लावून दिला तर खूप छान असं लुक येतं त्याला.
आणि आता हे बटन चिटकवायचं नाही आहे आपल्याला, सगळीकडून आपल्याला दोऱ्याने त्याला शिवून घ्यायचं आहे। तर बघा अशा पद्धतीने आता इथं थोडासा दोरा मी क्लिपच्या वरती आला होता, तर त्याला आपल्याला क्लिपच्या आतमधून घालायचा आहे, जेणेकरून क्लिपला सुद्धा थोडासा पॅक होण्यात अजूनही मदत होईल थोडीशी। तर क्लिप पण पॅक झालेली आहे आणि अशा पद्धतीने आपलं पूर्ण बटनही पॅक झाले। आता मी त्याला व्यवस्थित अशी गाठण देऊन घेते आणि दोरा बाकीचा एक्स्ट्राचा जे काही आहे ना ते कट करून घेते। तर बघा अशा पद्धतीने आता आपली एक साईडकडून खालून क्लिप पण झाली तयार केसाला लावण्यासाठी आणि हे असा बटरफ्लायचा बो तयार झालेला आहे। खूप सुंदर अशी क्लिप तयार झालेली आहे बघा। अशाच पद्धतीने तुम्ही नवीन नवीन डिझायनर मस्त अशा वेगवेगळ्या क्लिप्स बनवून सेल पण करू शकता किंवा तुम्ही असं ड्रेसवरती एक फ्री क्लिप म्हणून पण देऊ शकता किंवा ह्याचे तुम्ही एक्स्ट्राचे पैसेसुद्धा घेऊ शकता। तर अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळे डिझायनर्स करत जा, जेणेकरून तुम्हालाही छान असं कस्टमरसुद्धा मिळेल। तर बघा हे ड्रेस कालचा शिवलेला मुलींनी घातलेला पण होता आणि त्या बटरफ्लायची जी क्लिप होती ती सुद्धा लावलेली होती, ती तुम्हाला जवळून दाखवली तर किती सुंदर असा लुक आलेला आहे। जर केस अजूनही मोठे असते ना तर अजूनही खूप छान पद्धतीने लुक आलेला असता। तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि अजून काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमधून विचारू शकता। व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजूनपर्यंत या सबस्क्राईब नसेल केल्या चॅनलला तर सबस्क्राईब करा, जेणेकरून सगळेच व्हिडिओ येणारे तुम्हाला मिळतील। आणि अशा पद्धतीने सुंदर असा या ड्रेसचा आणि क्लिपचा दोन्ही पण लुक आलेला आहे। अशाच पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। आणि अजून एक सांगायचं होतं ते म्हणजे ही ड्रेस आणि क्लिप मी बनवलेली आहे, शिवलेली आहे ना, ते कपडा कुठं मला मिळाला तर मीशोवरतून मी घेतलेला आहे, त्याची लिंक व्हिडिओच्या खाली दिलेली आहे।